नमस्कार मित्रांनो, वामन पुरवडेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। माझ्या उजव्या हाताला तुम्हाला काम दिसतंय चालू, जोरदार काम चालू आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आहोत हातखांबा या गावामध्ये किंवा तिठ्यावर। गाव मुख्य खाली राहिलं, पण आपण तिठ्यावर आहोत। एक रस्ता जातो रत्नागिरीला, एक सिंधुदुर्गकडे आणि एक मुंबईकडे। आणि आता आपण मार्गक्रमण करतोय देवरुखकडे। परंतु मुंबई गोवा हायवे जो आहे, म्हणजे आता नवीन पनवेल ते कन्याकुमारी हा जो हायवे NH66 तो आपल्याला या प्रवासादरम्यान मिळणार होता। आणि आता त्यावरच मी चालवतोय कार मी। आणि तो मिळणार होता हातखांबा ते बाव नदी या भागामध्ये। आणि मी म्हटलं की चला तेवढा का होईना भागाचा अपडेटचा एक व्हिडिओ येऊ दे, म्हणून मी व्हिडिओ शूट करतोय। माझा मुख्य प्रवास हा खरं तर देवरुखचा आहे। आणि देवरुखचे 2 व्लॉग मी अगोदरच अपलोड केलेले आहेत माझ्या चॅनलवर। ते दोन्ही व्लॉग आहेत। तुम्हाला जसा वेळ मिळेल, तुम्हाला आवड असेल विशेषतः अशा प्रकारच्या कार प्रवासाचे व्हिडिओ बघायची, तर नक्की ते व्हिडिओ बघा। कारण मी आवर्जून हे सांगतोय की तुम्हाला तो प्रवास आवडेल। एक साधारण 2 महिन्यापूर्वी वगैरे मी एक व्हिडिओ अपलोड केलेला, आणि त्याही पूर्वी 6 महिन्यापूर्वीसुद्धा एक व्हिडिओ अपलोड केलेला। 2 वेगळे मार्ग निघण्याचे। आणि जो मार्ग घेतला आहे मी तो बाव नदी ते देवरुख एशियन हायवे आहे। सो तो एशियन हायवे मी दाखवायचा प्रयत्न केला आहे। माझा प्रवास त्या एशियन हायवेवर मी जो केला आहे तो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे। सो ते दोन्ही व्लॉग आहेत, तुम्ही नक्की बघा। आणि आत्ता आपण आहोत निवळीच्या जवळपास। आपण निघालो हातखांब्यावरनं। मध्ये तुम्ही बघताय की रस्त्याचं काम बऱ्यापैकी झालं आहे, परंतु पुढे असं अपडेट आहे ज्यांनी प्रवास केला त्यांच्याकडून मिळालेलं की मध्ये घाट खराब आहे। सो तिथे बघूया काय स्थिती आहे। इथे तर मात्र मार्ग चांगला वाटतो आहे। मी कंटिन्युअसली गाडी चालवतो आहे अगदी चांगल्या स्पीडने। आणि माझी जी लेन आहे ती मी लेनची शिस्त पाळायचा प्रयत्न करतो आहे। यावर मी एक बोलणार होतो, पण ते राहून गेलं लास्ट व्लॉगमध्ये। अजूनही इथे लेन आखलेला नाही आहे, जस्ट सुरुवात झाली आहे हे रस्ते वापरायला। हे 4 लेनचे जे रस्ते झालेत आता इथे त्यामुळे इथे कुठेही मध्ये जे दुभाजक आहेत किंवा रस्त्याचे लेन आहेत ते कुठेही तुम्हाला आखलेले दिसत नाही आहेत। तरी प्रयत्न करायचा आपण। इथे अजून लेनची शिस्त जी असते किंवा नियम जे असतात तेही लावले नाहीत। प्रत्येक हायवेचे थोडेफार वेगळे असतात नियम। आणि सध्या तर काही ठिकाणी तुम्ही बघता समोरूनच वाहनं येत आहेत, त्यामुळे इथे सध्या तरी या जिल्ह्यात तरी रत्नागिरीत तरी फार कमी प्रमाणात हा रस्ता पूर्ण आहे, त्यामुळे इथे कुठे लिहिलेलं नाही आहे। परंतु आपण शक्यतो प्रयत्न करायचा डावीकडे राहायचा, कारण समोरून वाहनं येत आहेत कधी अजूनही पूर्ण दोन्ही लेन झालेले नाही आहेत। त्यामुळे आपण शक्यतो प्रयत्न करायचा डावीकडे राहायचा। ओव्हरटेक करताना उजवीकडे जावंच लागतं, कधी तिथे स्टे करावा लागतो त्या लेनमध्ये। पण लेन चेंज करताना इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसेल, पण मी 100 वेळा बघतो मागे की कोण येत आहे का। दोन्ही जे आपल्याला दिलेले मिरर्स आहेत तिथे चेक करायचं आपण की कोणी येत तर नाही आहे ना मागून। आणि त्यानंतरच मात्र तुम्ही तुमचा जो लेन आहे तो चेंज करू शकता, त्याने सेफ ड्रायव्हिंग होतं। त्यामुळे मी सांगतोय मुद्दाम। आणि इथे बघतोय आपण, इथे सुद्धा या आहे त्या लेनमध्ये, पण तरी थोडा भाग जो काम आहे ते अपडेट करतायत, इथे अपग्रेड करतायत म्हणूया आपण। कारण ऑलरेडी होता रस्ता इथे, तर काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, खड्डा वगैरे पडला असेल, म्हणून तो दुरुस्तीला त्यांनी घेतला आहे। बाकी इथे अजूनपर्यंत तरी फार मोठा काही प्रॉब्लेम नाही दिसत आहे। हातखांब्यापासून मी सुरुवात केली आहे प्रवासाला। आता आपण पहिला जो स्टॉप आहे आपला तो निवळीत घेणार आहोत। निवळीत एका हॉटेलमध्ये वडापाव खाणार आहोत, तिथे थांबणार आहोत आपण। सो तो ब्रेक होईपर्यंत एक टप्पा म्हणूया आपण, त्या टप्प्यात तरी मला कुठेही मोठा इश्यू दिसत नाही आहे। इथे थोडासा रस्ता खराब आहे, डायव्हर्जन आहेत पण मेजर नाही आहेत। इथे थोडासा रस्ता खराब आहे। इथे बाजूला तुम्हाला दिसत आहेत की गावाकडे जाणारे पण रस्ते आहेत। सो अशा प्रकारे इथे काही बोर्ड पण त्यांनी लावलेत, ते आता जस्ट हल्लीच लावलेत। अजून बऱ्याच गोष्टी व्हायच्या तिथे। पहिलं म्हणजे लेन आखलेला नाही आहेत, दुसरं म्हणजे कुठेही प्रवासी निवारा दिसत नाही आहे। सो अजून सोयीसुविधा सगळ्या व्हायच्या आहेत, रस्ताच व्हायचा आहे इथे ह्या भागामध्ये। हा बघा, इथे तुम्ही बघताय की रोड हा अतिशय खराब आहे। सो
पहिला एकदम बॅड पॅच आपल्याला मिळाला या भागामध्ये, या पर्टिक्युलर रोडवर. तोपर्यंत तर रस्ता चांगला होता आणि अगदी जसं निवळी जवळ आलं आहे तसा रस्ता खराब व्हायला सुरुवात झाली आहे. तुम्हाला माहिती असेलच की निवळीवरून एक रोड जातो जयगडला, गणपतीपुळेला पण. सो गणपतीपुळे आणि जयगड अशा 2 महत्त्वाच्या गावांना जायचं जर असेल तर निवळीमधून फाटा आहे, निवळीमधून रस्ता आहे, त्या रस्त्याने तुम्ही जाऊ शकता. इथे पण काम काही इथे प्रगती दिसत नाही आहे, थोडं चालू आहे बाजूला. जर तुमचं लक्ष जात असेल उजव्या हाताला वगैरे तर काम थोडंफार चालू आहे, पण ते संथ गतीने चालू आहे. एकंदरीत ही गती बघता एवढ्या लवकर होईल काम असं वाटत नाही आहे, वेळ लागेल अजून. आणि मुंबई गोवा हायवे तर वेळ लागण्यासाठीच प्रसिद्ध आहे, त्यामुळे त्यात फार काही नवीन न्यूज मी तुम्हाला देतो आहे असं काही नाही आहे. आता आपण इथे थांबूया. इथला प्रसिद्ध वडापाव आहे आस्वाद, वडापावचा आस्वाद घेऊया आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे माझ्यासाठी इथे. सो इथे गाडी पार्क करूया. मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार. ब्लॉग पुन्हा एकदा सुरू करतो आहे. अर्थात माझा तिकडे ब्रेक मोठा असेल, व्हिडिओमध्ये एडिट करून सगळं काढलेलं असणार आहे. त्यामुळे आता आपण प्रवासाला लगेच सुरुवात करतो आहे. आस्वाद वडापावचा आस्वाद घेतला आहे आणि आता आपण पुन्हा एकदा निघालो आहे आपल्या प्रवासासाठी. आणि तुम्ही बघता इथे समोर किती जुनाट काम दिसतं आहे. ते असं वाटतं आहे ना की 5-6 वर्षापूर्वी किंवा 7-8 वर्षापूर्वी काम केलं आहे आणि तसंच सोडून दिलं आहे. तसे ते पिलर्स दिसत आहेत. डोंट नो आता ह्याला अजून किती वेळ लागणार आहे, कारण का देवास ठाऊक पण रत्नागिरी जिल्हा मात्र खूपच रखडत चालला आहे. आणि मी साधारण 1-2 महिन्यापूर्वी प्रवास केलेला. मी गेलेलो संगमेश्वरला, पण व्लॉग नाही करता आला. खूप वेगळ्या कामासाठी मी गेलेलो आणि त्यात वेळच नव्हता मला असं काही व्लॉग करायचा. सो त्यावेळी मी बघितली रस्त्याची हालत एवढी खराब होती. नंतर मी अल्टरनेट रूट घेतला. येताना मी गेलोच नाही संगमेश्वरला. आतल्या रूटने मी सरळ ह्याला बाहेर पडलो, कुठे जाकादेवी फाटाला, तिथे बाहेर पडलो आणि तिथून मग MIDC मार्गे रत्नागिरीला गेलो. सो मी रूट अवॉइड केला हा मधला, कारण इतका खराब होता त्यावेळी. आणि विशेषतः पुढे बावनदीच्या पुढे संगमेश्वरपर्यंत रस्ता खराब होता आणि इथे तर खराब होताच. आणि इथे आता तुम्ही बघताय काम चालू आहे जोरदार. इथे रस्ता आता पहिला बॅड पॅच आला आहे आपला सुरुवात केल्यापासून प्रवास. आणि खड्डे मोठे दिसत आहेत. त्यात पाणी कुठून आलं आहे, कदाचित पाणी मारतात, माती उडू नये खूप मोठ्या प्रमाणावर म्हणून पाणी मारून ठेवतात, ते पाणी असणार आहे. कारण पाऊस तर पडलेला नाही आहे सध्या, फक्त थंडी पडती आहे, पाऊस नाही पडत आहे त्यामुळे. आणि इकडे तुम्ही बघताय 1-2 लेन तर रेडी दिसत आहेत इथे. सो पॉझिटिव्ह न्यूज आहे ही की या पट्ट्यामध्ये 2 लेन तयार आहेत आणि घाट येण्यापूर्वी. सो पुन्हा एकदा रिमाइंड करतो मी की आपण आहोत NH66 म्हणजे नॅशनल हायवे, जो पनवेल कन्याकुमारी नवीन जो तयार होतो आहे त्या हायवेवर आपण आहोत. आपण प्रवास करतो आहे हातखांबा ते बावनदी, हा जो स्ट्रेच आहे त्यावर आपण प्रवास करतो आहे. मध्ये येणारी मेजर गावं आहेत त्याच्यामध्ये आत्ता आपण थांबलेलो निवळी, ते एक मेजर गाव आहे. आणि त्यानंतर बावनदीचा परिसर, ब्रिजचा परिसर, इथे खूपच खराब आहे रस्ता. आणि त्याशिवाय हातखांबा ही सुद्धा हातखांबा तिठा ही सुद्धा 2 महत्त्वाची ठिकाणं आहेत. इथे तुम्ही बघताय हे रात्रीच्या वेळी तर खूपच डेंजरस आहे. ठीक आहे, आता मला दिसतंय विजिबिलिटी आहे. जर एखादा व्यक्ती हा चांगला रोड दिसतोय म्हणून जोरात जर आला रात्रीच्या विशेषतः तर कठीण आहे. इथे पण आता आपण घाटात आहोत, जवळपास घाट सुरू झाला आहे. सो घाटात सुद्धा तुम्ही बघताय जोरदार तोडतायत, डोंगर वगैरे तोडण्याचं काम चालू आहे. इथे काहीतरी मेजर कन्स्ट्रक्शन दिसतं आहे. आता हे मी या हायवेच्या
मुंबई गोवा हायवेच्या नक्की कुठे काय होतं याचं तज्ज्ञ नाही आहे, पण जर कोण तज्ज्ञ असेल, कोणाला माहिती असेल, इंजिनियर्स असतील किंवा कोणाला कामाबद्दल माहिती असेल तर त्यांनी कमेंट टाकली तरी हरकत नाही. ते नक्की होतं आहे काय? कारण वाटतंय असं की एखादं पादचारी पूल आहे, पण कदाचित इथे टोल नाका पण होत असेल, टोल प्लाझा. कारण मागचा टोल प्लाझा खूप मागे आहे, म्हणजे अगदी जो जैतापूर तिठा आहे तिथे होता. सो त्यानंतर कुठला टोल नाका जवळपास दिसत नाही आहे. त्यामुळे कदाचित इथे टोल नाक्याचं काम होत असेल. अर्थात तुम्ही प्रकाश टाका, कमेंट करा, मला नक्की सांगा. आणि आता आपण कोकजे वाठारच्या जवळपास पोहोचलो आहोत आणि इथे अजूनही 3 महिन्यापूर्वीचा स्टेटस होता तोच स्टेटस आहे. तुम्हाला आठवत असेल मी पावसाळ्यातसुद्धा एक ब्लॉग केलेला, त्यावेळी असंच होतं, सेम पिक्चर, फार काही चेंज नाही झालं आहे. सो डोंट नो कधी हे काम पूर्ण होणार आहे. भरपूर वेळ लागतो या कामाला पूर्ण व्हायला. त्या मानाने राजापूरला खूप चांगलं काम झालं आहे, राजापूरच्या पुढे म्हणजे लांजापर्यंत. तोही ब्लॉग मी लवकरच घेऊन येतो आहे की संध्याकाळी मी प्रवासाला सुरुवात केली राजापूरमधून. थोडा संध्याकाळचा प्रवास असेल तो. ओके, सो इथे मला समोरून दिसतं आहे की वाहन नाही आहे, मी पटकन ओव्हरटेक करून घेतो. ओके, सो मी सांगत हे होतो की जो संध्याकाळचा माझा प्रवास आहे राजापूर ते लांजा, त्यामध्ये मी शूट केला आहे तिथला जो अपडेट आहे. आणि तो व्हिडिओ येण्यापूर्वीच तुम्हाला मी सांगतो की खूप चांगली स्थिती आहे तिथे हायवेची, खूप सुंदर हायवे झाला आहे. तसं कधी इथे होणार माहिती नाही आहे. जो काळा कुळकुळीत रोड मी बघून आलो आहे त्याने मी खूप प्रसन्न झालो आहे. तो जो अपडेट आहे तो लवकरच येईल माझ्या चॅनलवर. तो व्हिडिओ नक्की लवकर मी अपलोड करेन, 1-2 दिवसात करेन. बाकी इथे आता काम बघताय तुम्ही, इथे पण ओके आहे, झालेत 2 लेन. पुढे बघूया मुख्य घाटात कशी परिस्थिती आहे ती. इथे तर ओके वाटतंय. काम पण चालू आहे, उजव्या हाताला काम चालू आहे बघा. थोडं काम युद्ध पातळीवर चालू दिसतंय. सो चांगली स्थिती आहे. ओके, सो इथे पण काम चालू आहे, बघताय तुम्ही. संरक्षक जी भिंत आहे ती बांधली जाती आहे. अजून काही ठिकाणी काम चालू आहे. थोडं अजून असं वाटतं आहे की मधून रस्ता निघेल, त्यामुळे हे जरा काम अलीकडे पेंडिंग पडल्यासारखं वाटतं आहे. कोणी या हायवेवर जर 7-8 वर्षापूर्वी किंवा 8-9 वर्षापूर्वी प्रवास केला असेल आणि त्याही पूर्वी केला असेल तर ह्या आठवणी तुमच्या असतील. हा जुना हायवे आहे बघा, हा अजूनही इथे काही झालेलं नाही आहे काम. हा जुना हायवे आहे आणि जुना हायवे असताना आम्हाला आठवण आहे ती बसच्या प्रवासाची. ज्यावेळी लहानपणी आम्ही 2 ते 3 वेळा एस टीचा प्रवास केला आहे मी, विशेषतः मुंबईचा. बाकी चिपळूणला वगैरे जाणं असेल, पण मुंबईचा प्रवास जो आहे ती माझी आठवण अशी आहे की रात्रीची जी गाडी असायची वेंगुर्ला बोरिवली, ती पालीमध्ये जेवणासाठी थांबायची. पालीचा स्टॉप असायचा. पालीला त्यावेळी स्टँड जे होतं ते आतमध्ये होतं, म्हणजे आतमध्ये गाड्या लागायच्या, बाहेर नाही. सो ते जुनं स्टँड होतं त्याचं पालीचं. आणि पालीतून गाडी एकदा निघाली की हा सगळा जो परिसर आहे ना, हा घाट जो आहे तो आम्हाला खूप मोठा घाट वाटायचा त्यावेळी. इवन कशेडी घाट जो आहे किंवा हा घाट जो आहे निवळी घाट, हे आम्हाला असे मोठे घाट वाटायचे. कारण त्यावेळी आंबोलीचा खूप प्रवास नाही केलेला, आंबोलीचा केलेला प्रवास, कोंडाघाट पण बघितलेला होता, पण स्टील आम्हाला त्यावेळी छोटा रस्ता असल्यामुळे असेल कदाचित हे घाट मोठे घाट वाटायचे. आणि फॉर एक्झाम्पल हे घाट सुरू होण्यापूर्वी काही देवस्थानं आहेत, तुम्हाला आता फार ते नाही आहे प्रचलित, पण पूर्वी होतं. तिथे नारळ किंवा अगरबत्ती लावल्याशिवाय लोक पुढे जायची नाहीत. इथे मी थोडासा ओव्हरटेक करून घेतो. ठीक आहे, झालं आहे व्यवस्थित. ओके, सो नारळ किंवा अगरबत्ती लावल्याशिवाय लोक पुढे जायची नाहीत. घाट संपल्यावर एखादं देवस्थान असायचं किंवा लोक थांबायची, चहाच्या टपरी वगैरे असायच्या. सो त्या आठवणी भरपूर आहेत. मला आठवतं आहे परशुराम घाट जो पुढचा घाट आहे तोही एक मेजर घाट होता. कशेडी घाट ते मेजर घाट आहेत सगळे. या घाटांमध्ये प्रवास करताना नक्की एक छोटं देवस्थान कुठेतरी असायचंच बघा. ओके, तुम्हाला मागे मी एकदा दाखवलेलं आपल्या सिंधुदुर्गामध्ये सुद्धा एक छोटा घाट आहे. आत्ता आपल्याला छोटा वाटतो तो त्यावेळी मोठा घाट होता. आणि तिथे एक चाळा म्हणून एक देवस्थान आहे. इथे बघा, हे टर्न बघा, हे टर्न बहुतेक पूर्ण निघून जाईल असं वाटतं आहे.
ओके, सो मी ते सांगत होतो की तिथे अगरबत्ती लावल्याशिवाय त्यावेळी बसगाड्या पुढे जायच्याच नाहीत. ओके, सो आता आपण जो अंतिम टप्पा आहे आपल्या प्रवासाचा तिथे आलो आहे. इथे आपण थांबणार आहोत. ब्लॉग माझा मी इथे थांबवणार आहे, कारण मी जाणार आहे देवरुखला आणि मी जो NH66 आहे तो सोडणार आहे. त्यामुळे इथपर्यंत जर तुम्ही अपडेट बघितलं तर इथे ओके आहे. अजून कामं चालू आहेत, भरपूर कामं पेंडिंग आहेत. मध्ये थोडा ठिकाणी रस्ता झाला आहे, पण मेजर कामं पेंडिंग आहेत. इथे बघा, हा पूर्ण ब्रिजच अजून कनेक्ट व्हायचा आहे, जो बाव नदीवरचा ब्रिज आहे. त्यानंतर ब्रिजची कामं चालू आहेत, ती आहेतच, जवळजवळ ही 6-7 महिने चालूच आहेत. थोडं आता वाटते गती, पण स्टील हे गेले काही दिवस आपण बघतोच आहोत. ओके, सो धन्यवाद मित्रांनो हा व्लॉग बघितल्याबद्दल. आज बऱ्याच दिवसांनी मी तुम्हाला मुंबई गोवा हायवेवरच्या एका भागावरचा अपडेट दिला आहे. अजून एक भाग येणार आहे, तो मेजर भाग असेल, लांजा ते राजापूर, आणि तिथे खूप चांगलं काम झालं आहे. त्यामुळे ते दाखवायचा मला उत्साह जरा जास्ती आहे. तो लवकरात लवकर मी घेऊन येईन. धन्यवाद मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला अजिबात विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.